4,000 रुपयावर 5% वार्षिक दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील अंतर किती? आता ऑलरेडी आपल्याला डायरेक्ट मुद्दल दिलेली आहे, डुप्लिकेट मुद्दल काढण्याची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे जे ओरिजिनल मिळणार ते आपल्याला अंतरच मिळणार. मग इथे बघा किती वर्षाची, मग 3 वर्षाची डायरेक्ट ट्री डायग्राम यूज करून घ्या. मुद्दल डुप्लिकेट काढण्याची गरज आहे का? नाही. मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती? 4,000. मग 4,000 रुपयाचे 5%, 5% म्हणजे किती? 1/20. किती होते? 200. 200 सेम येईल का? सेम येते. ठीक आहे. आता एक ऑब्झर्वेशन मध्ये आपण पाहिलं की इथल्या 3 संख्या काय आहेत सेम. मग 200चे पुन्हा 1/20 काढा. 200चे पुन्हा 1/20. 1/20 कुठून आणले आपण? दर. 5% ला कन्व्हर्जन केलेलं आहे आपण. किती? 1/20 मध्ये. चला 200चे 1/20 काढले किती येईल? 10. इथे सुद्धा किती? 10. इथे सुद्धा किती? 10. झालं? सगळं नील झालं का? सगळ्या संख्या नील झाल्या? नाही. एक संख्या राहिली आपली आहे ना. या 10 वरती सुद्धा काय लागेल? व्याज. दर तोच राहते किती? 1/20. म्हणजेच किती? 0.5. मग इथे उत्तर येईल आपलं 0.5. काय केले आपण? 10 गुणिले 1/20. त्याचं उत्तर किती येते? 0.5. सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. आता ऑब्झर्वेशन असल्यामुळे आपण इथे काढत नाही बसलो. आपल्याला माहित आहे एक संख्येचं काढलं आपण 200चे किती? 5%. इथं उत्तर किती आलं? 10. आपल्याला माहित आहे इथल्या 3 संख्या कशा असते? सेम असते. फक्त आपण शेवटी काय केलं? या 10 रुपयावरती व्याजदर लावला. व्याजदर तोच राहते आपला किती? 5%. म्हणजे 1 किती? 20. किती आलं उत्तर? 0.5. अंतर काढायचं आहे. डोळे लावून उत्तर निघेल का आता? हा. ओरिजिनल येईल का अंतर? हे ओरिजिनलच येईल, कारण डायरेक्ट आपण ओरिजिनल मुद्दलच व्याज मांडलेलं आहे इथं. मग अंतर आपण डायरेक्टली ऍडिशन करून घेऊ. 10 + 10 + 10 + 0.5 म्हणजेच किती होईल? 30.5. तर ऑप्शनला आहे का? 30.5 ऑप्शनला आहे. ऑप्शन नंबर किती? डी. काय केलं आपण? अंशातील संख्या म्हणजेच वरची जी लाईन आहे की नाही, 200, 200 आणि 200 वाली, ती सगळी सोडून दिली आपण. आणि मग राहिलेल्या संख्या ह्या यांची सगळी काय केली आपण? ऍडिशन. किती येते? 30.5. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. 3 मेथड आपण नेहमी शिकतो.